आज दिनांक 2/6/2026 रोजी दिव्यांग सारथी संघटना कार्यालयांमध्ये दिव्यांग नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला। अहिल्यानगर येथील यूथ फॉर जॉब फाउंडेशनच्या वतीने एकूण 15 दिव्यांगांचे नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आली। अहिल्यानगर येथून आलेले विजय सातदिवे साहेब सेंटर मॅनेजर व तसेच सुशील गायकवाड प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिव्यांग सारथी संघटनेचे अध्यक्ष विनायकभाऊ दाभोळकर, पांडुभाऊ कासार, अकबरभाई शेख, अन्सारभाई सय्यद, चंद्रकांत गायकवाड, आरिफभाई शेख, महेंद्र ताम्हाणे, वनिताताई उपाध्ये, नंदाताई खेमनर मोलाचे सहकार्य केले। डेज न्यूज मराठी संगमनेर सारथी संघटनेच्या वतीने आपण नोकरी मेळावा घेतलेला आहे। ठीक आहे, आपले बरेचसे दिव्यांग काही निमित्ताने आले नसतील, परंतु मी सर्वात प्रथम आमचे मार्गदर्शक, आमचे अध्यक्ष विनायकभाई दाभोळकर, तसेच आपले अकबरभाई, तसेच पांडुभाऊ कासार, गणेश शेळके जे बेवट्याहून आलेले, तसेच आमचे वनिताताई ते पण इथं उपस्थित आहे। सर्वात प्रथम मी नगरहून आलेले यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे सेंटर मॅनेजर विजय सातदिवे व त्यांच्याबरोबर आलेले सुशील गायकवाड प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व नोकरी संदर्भात माहिती देण्यासाठी इथं आलेले आहे। मी सर्वात प्रथम महेंद्र ताम्हाणे यांना विनंती करतो की विजय सातदिवे सेंटर मॅनेजर यांचा इनी हार देऊन, शाल देऊन सत्कार करावा। ताम्हाणे साहेब, शाल काय? शाल पुढे त्याचप्रमाणे खास नगरहून आलेले विजय सातदिवे सेंटर मॅनेजर जे आपल्याला नोकरी संदर्भात माहिती देणारे मी महेंद्र ताम्हाणे या आपल्याला त्यांनी हा रूम दिलेला आहे, त्यांच्या हस्ते सातदिवे साहेबांचा इथं व त्याचप्रमाणे सुशील गायकवाड प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह यांना मी आमचे अकबरभाई शेख यांना विनंती करतो की सुशील भाऊ गायकवाड यांचा आपण शाल व पुष्पबिंदू सत्कार करण्यात यावा। आता सत्काराचा कार्यक्रम संपला। या कामासाठी आपण दिव्यांग सारथी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतलेले आहे। आमचे अध्यक्ष विनायक दाभोळकर व त्याचप्रमाणे आमचे खजिनदार अकबरभाई, त्याचप्रमाणे वनिता ताई व त्याचप्रमाणे आमचे गणेश शेळके, पांडुभाऊ कासार व आमचे धडाडीचे कार्यकर्ते आरिफ शेख भाई हेतू एवढंच दिव्यांगांना कुठं ना कुठं कशा पद्धतीने नोकरी मिळवता येईल, तर त्याकरता आपण हे मेळावा घेतलेला आहे। परंतु काही लोक रामनवमी निमित्ताने, कामानिमित्ताने आले नाही, आपण त्यांना नंतर मार्गदर्शन करू। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो व पुढची जी कारवाई मी विजय सातदिवे व सुशील गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम पुढचा